नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या अनुभवाचं नाव आहे काळवशीकरण. सदरील अनुभव आपल्याला रचना देसाई यांनी सांगितला असून हा अनुभव त्यांनी त्यांच्या चुलत आजीकडून ऐकला आहे. अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी आपण काळवशीकरण म्हणजे काय ते समजून घेऊ, कारण बऱ्याचशा मंडळींना वशीकरणाबद्दल काहीच माहीत नाही. त्याकरिता थोडक्यात ही माहिती सांगते. मंडळींनो, प्रामुख्याने म्हणायला वशीकरणाचे 2 प्रकार असतात. एक सत्याचं सकारात्मक स्वरूपाचं शुभ्र वशीकरण, ज्या वशीकरणाचा उपयोग चांगल्या कार्याकरता केला जातो. म्हणजे एखाद्याला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी, कोणाच्या उद्योगधंद्याला वाढीला लावण्यासाठी किंवा एखाद्या माणसाचं आरोग्य सुधारण्यासाठी. समजा कोणी अतिप्रमाणात नशा करत असेल तर त्याची नशा सोडवण्यासाठी सुद्धा शुभ्र वशीकरण वापरलं जातं. हे शुभ्र वशीकरण दैवी तंत्रविद्येद्वारे केलं जातं. तर आता दुसरं वशीकरण पाहूयात. दुसरं वशीकरण आहे काळवशीकरण, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाईट वशीकरण, नकारात्मक गोष्टी. हे वशीकरण मांत्रिक तंत्रविद्येद्वारे करतात. या काळवशीकरणाचा उपयोग चांगल्या कामाच्या उलट एखाद्याचं नुकसान करणं, वाईट हेतू ठेवून एखाद्याला आपल्याकडे आकर्षित करणं, जसे की पैसे लुबाडण्याकरता, कामधंद्यात अडचण निर्माण करण्याकरता, किंवा ज्या व्यक्तीला आकर्षित केलंय तिचा मानसिक शारीरिक छळ किंवा अनैतिक संबंध प्रस्थापित करणं, हाच वाईट वशीकरणाचा हेतू असतो. किंवा असे बरेचसे क्रूर हेतू असतात जे आपण पुन्हा कधीतरी ऐकूया. आता नेमकं हे काळवशीकरण कसं केलं जातं हे थोडक्यात पाहू. तंत्रमंत्र यांचं पुनरुच्चारण करून त्या मंत्रांना काळ्या शक्तीने जागृत करून तो मंत्र बाधा करावयाच्या व्यक्तीवर मारला जातो आणि त्या व्यक्तीला नियंत्रित केलं जातं. त्यासोबत समोरच्या व्यक्तीचं चांगलं पाहावत नसेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीला जेवणातून खाऊ घालणं किंवा त्या व्यक्तीच्या घराबाहेर अशी काही मंतरलेली वस्तू सोडणं का जी ओलांडताच नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या देहात घुसेल. वशीकरणात वाईट व्यक्तीच्या क्रूर भावना हा सुद्धा वशीकरणाचाच भाग असतो. आणि वशीकरण करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे समोरच्या व्यक्तीला काहीतरी खायला देणं किंवा वाटेत मंतरलेली वस्तू टाकणे, जी ओलांडताच शरीरावर वशीकरणाचा टप्प्याटप्प्याने प्रभाव सुरू होतो. ही झाली वशीकरणाबद्दल थोडक्यात माहिती. आता अनुभव सुरू करूया. सदरील अनुभव रूपांतरित केला आहे. अनुभवात वापरली गेलेली नावं, स्थळं काल्पनिक आहे, कारण या अनुभवाद्वारे अंधश्रद्धा किंवा समाजात वाईट शिकवणीचा प्रसार करणे हा आमचा हेतू नाही. त्यासोबत कोणाचीही बदनामी करण्याची इच्छा नाही. तर प्रतीक लीलाधर हुमणे, वय वर्ष 23, हा नुकताच वयात आलेला तरुण. गेल्या वर्षी त्याने त्याचं कॉलेज पूर्ण केलं होतं आणि सध्या तो घरीच होता. त्याच्या परिवारातील आई वडील दोघेही केव्हाच मरण पावले होते. आपलं म्हणून घेणारं कोणी असेल तर तो होता मोठा भाऊ राजेंद्र लीलाधर हुमणे, वय वर्ष 33, जे पेशाने मुंबई शहरातल्या एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. राजेंद्र रावांचा 9 वर्ष अगोदर सीमाबाई, वय वर्ष 31,
यांच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. सीमाबाई तशा मॉडर्न विचाराच्या स्त्री. लग्न झाल्यानंतर त्यांनी खूप काही स्वप्न रंगवली होती. जसं की काही वर्ष मुलाचा विचार करायचा नाही, वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आणि मग 5-6 वर्षांनी हवं तर मूलबाळ जन्माला घालायचं. याच आविर्भावात त्यांनी स्वइच्छेने 2दा गर्भपातही करून घेतला. पण म्हणतात ना, निसर्गाने दिलेल्या गोष्टी नाकारू नये. काही गोष्टी वेळीच झालेल्या बऱ्या असतात. आता लग्नाच्या 9 वर्षानंतरही सीमाबाईंना मुलाची कमतरता जाणवू लागली. त्यांच्या जोडीच्या ज्या ज्या मैत्रिणी होत्या त्या सगळ्यांची लग्न होऊन मुलं बाळं झाली. सीमाबाई कुठे बाहेर कोणाच्या लग्नाला, कोणाला घरी भेटायला किंवा पार्टीला गेल्या की बायका विचारायच्या, काय ग सीमा, पाळणा कधी हलवता? बायकांचं असं बोलणं आता नेहमीचं झालं होतं. काही जणींच्या बोलण्याचा अर्थ टोचून टोमणं मारण्या इतपत असायचा. तेही सीमाबाईंना कळायचं. तर काही जणी त्यांच्या पाठी त्यांना वांझोटी म्हणायच्या. पाठीमागे म्हणाले असल्या तरी कधी ना कधी कानावर येतच. कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. सीमाबाईंनी एके दिवशी राजेंद्र कामावरून आल्यावर त्याच्यासमोर मुलाचा विषय काढला. तसे त्यांनी बाळासाठी प्रयत्न करून पाहिले, पण काहीही फायदा झाला नाही. सीमाबाईंना गर्भधारणा होईना. शेवटी दोघांमध्ये काही समस्या तर नाही ना, याचं निदान करण्याकरता दोघांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन शारीरिक टेस्ट करून घेतल्या आणि त्यात आढळून आलं, सीमाबाईंमध्ये कसलाच दोष नव्हता. दोष होता तो राजेंद्ररावांमध्ये. वयानुसार हळूहळू शरीरात हार्मोन्स इनबॅलेन्स झाले, ज्याने त्यांचे स्पर्म काउंट कमी झाले. म्हणून सीमाबाईंना गर्भधारणा होईना. मूल होणार नाही या चिंतेने आता सीमाबाई घरात बसून राहू लागल्या. जरा कुठे बाहेर गेल्या की बायका मुलाचा विषय काढायच्या. जसं की मी म्हटलं होतं, सीमाबाई मॉडर्न विचाराच्या स्त्री होत्या. त्यानुसार त्यांच्या काही मैत्रिणी तितक्याच ओपन माइंड, मॉडर्न होत्या. अशात एके दिवशी सीमाबाई त्यांच्या एका खास मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर बड्डे पार्टीसाठी गेल्या. त्या मैत्रिणीचं नाव होतं नताशा शेट्टी. वय वर्ष 31. नताशा एक मॉडेल होती. शहरात तिचा 2 BHKचा मोठा फ्लॅट होता. सोबत शहरातून बाहेर एक प्रशस्त फार्म हाऊस होतं. तिने लग्न वगैरे केलं नव्हतं, कारण लग्नाविषयी तिचं मत म्हणजे 2 मिनिटाच्या शारीरिक सुखाकरता एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य कसं काढायचं, त्याच्या हाताची बाहुली होऊन राहायचं. म्हणून त्यांनी लग्न न करता आयुष्य जगायचं ठरवलं. नताशाची बड्डे पार्टी संपून गेली. पार्टीला आलेले पाहुणे निघून गेले. आता सीमाबाई आणि नताशा दोघीही फार्म हाऊसवर बाहेर बसल्या. नताशाचं फार्म हाऊस म्हणायला आडवळणी एका खेडेगावात होतं. फार्म हाऊसच्या आजूबाजूला रानझाडं होती. संध्याकाळी रात्री मस्त गार हवा सुटायची. आत्ताही सुटली होती. दोघींच्या मधोमध एक टिपॉय होता. त्यावर 2 किंगफिशर बिअरच्या बाटल्या होत्या. बाजूला चिकन होतं. दोघीही हळूहळू बिअरचा घोट घेत बोलू लागल्या. बोलता बोलता सीमाबाईंनी मूल न होण्याची चिंता नताशासमोर मांडली. राजेंद्रचे स्पर्म काउंट लो आहेत हे सुद्धा सांगितलं. यावर नताशाने असा उपाय सांगितला की जो ऐकून सीमाबाईंनाच लाज वाटली. नताशा म्हणाली, सीमा, तुझ्या नवऱ्याचं स्पर्म काउंट लो आहे. तुझ्यात तर काही प्रॉब्लेम नाही ना, मग तू आई होऊ शकतेस की. माझ्या बोलण्यामागचा अर्थ समजतोय ना तुला? बाहेरच्यांचं सोड, तुझ्या नवऱ्याचा भाऊ. नताशाने असं म्हणताच सीमाने तिला थांबवलं. सीमाबाईंना नताशाचं म्हणणं पहिले काही पटलं नाही. त्यांचं राजेंद्रवर खूप प्रेम होतं, पण आई व्हायची इच्छासुद्धा होती. त्यासाठी त्या काहीही करायला तयार होत्या. पण
बाहेर संबंध प्रस्थापित करून जर पुढे जाऊन हे कृत्य राजेंद्ररावांना कळालं तर घटस्फोट घेईल ही भीती वाटत होती. पण नताशाचा दुसरा उपाय तो मात्र कामाचा होता ना, कारण सीमाबाईंनी त्यावर काहीच म्हटलं नाही. उलट त्यांच्या डोळ्यासमोर नवऱ्याच्या भावाचा प्रतीकचा चेहरा उभा राहिला. दिसायला नुकताच वयात आलेला, पिळदार शरीर, चेहऱ्यावर एक तेज झलकत होतं. सीमाबाईंच्या मनात प्रतीकविषयी वाईट भावना नव्हती, परंतु आता दारूच्या नशेत भावनेला थारा उरला नव्हता. काय चांगलं काय वाईट कळून येत नव्हतं. अगं पण सीमाबाई इतकंच म्हणाल्या. तोच नताशा म्हणाली, हे बघ, तुझ्या नवऱ्याचं आणि प्रतीकचं रक्त एकाच घराण्यातलं आहे. तुमच्याच घराण्याचा वारस असेल, काहीच लफडं होणार नाही आणि त्यात घरातली गोष्ट बाहेर जाणार नाही, नताशा म्हणाली. एकंदरीत तिच्या बोलण्यातले पॉईंट सीमाबाईंच्या मनाला पटू लागले. त्यांना हा मार्ग आवडत चालला. पण प्रतीक यासाठी कधीच तयार होणार नाही नताशा. तो मला वहिनी मानतो. आजपर्यंत त्याने कधी वाईट नजरेने पाहिलं नाही माझ्याकडं, सीमाबाई काळजीपूर्वक स्वरात म्हणाल्या. त्यावर नताशाच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह उमटलं. काही वेळ दोघींनी बिअरचा ग्लास उचलून हातात धरला आणि विचारात हरवल्या. तोच त्या शांततेत एक म्हातारडा आवाज आला, एक मार्ग आहे. त्या आवाजासरशी त्या दोघींच्याही नजरा आवाजाच्या दिशेने म्हणजे मागे वळाल्या. 20 पावलावर फार्म हाऊसच्या दाराची चौकट होती. त्या चौकटीत एक 70 वर्षाची म्हातारी उभी होती. अंगावर गडद आकाशी रंगाची साडी होती. डोक्यावरचे केस वयामानाने पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पसरल्या होत्या. डोळ्यातील बुबळं आत गेली होती. नताशाने त्या म्हाताऱ्या स्त्रीला जवळ बोलवलं. सीमाशी तिची ओळख करून दिली. त्या म्हाताऱ्या स्त्रीचं नाव होतं रत्नाबाई. त्या नताशाच्या फार्म हाऊसवर गेली 4-5 वर्ष काम करत होत्या. ही म्हातारी वरवर जरी सभ्य दिसत असली तरी 12 गावचं पाणी पिलेली महापाताळयंत्री बाई होती. तिच्या चेहऱ्यावर आजतागायत कधीच आनंद पसरलेला दिसला नाही. नेहमीच कठोर गर्विष्ठ भाव चेहऱ्यावर ठेवून असायची. अंधारात जगाच्या पाठीमागे चालणाऱ्या काळ्या जादूटोण्याच्या धंद्याची तिला चांगलीच ओळख होती. बाबा, मांत्रिक, भगत अशा माणसांशी तिची खूप ओळख. गावातली माणसं या म्हातारीपासून जरा बिचकून राहायची. नताशा तिला दाईमा म्हणून हाक मारायची. काय ग दाईमा, काय उपाय आहे तुझ्याकडे, नताशाने विचारलं. त्यावर दाईमा नेहमीसारखा शून्यभाव चेहऱ्यावर ठेवत बोलू लागली. काळ वशीकरण बेबी, दाईमा गूढ स्वरात म्हणाली. नताशाला ती बेबी म्हणून हाक मारायची. काळ वशीकरण, सीमाने न समजून नताशाला विचारलं. त्यावर नताशाने सोप्या भाषेत सांगितलं. सीमा, ब्लॅक मॅजिक, संमोहन. नताशाच्या वाक्यावर सीमाबाई जराशा हसल्या, कारण त्यांचा जादूटोणा, ब्लॅक मॅजिक या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण नताशा आणि दाईमा दोघीही थंडगार चेहऱ्याने तिला पाहत होत्या. सीमा, माझासुद्धा या गोष्टींवर विश्वास नव्हता बरं का, पण दाईमाने माझी अशी काही मदत केली ज्यामुळे आजचं माझं यश पाहतेस ना तू. नताशाच्या चेहऱ्यावर गूढ हास्य पसरलं. तिचं ते चमत्कारिक बोलणं सीमाची उत्सुकता वाढवून गेलं. ती म्हणाली, म्हणजे असं काय केलं दाईमाने, सीमाने उत्सुकतेने विचारल्यावर नताशात खुर्चीतून उठली. चल दाखवते, असं म्हणत दाईमा, नताशा आणि सीमाबाई तिघीही फार्म हाऊसच्या दरवाजातून आत आल्या. नताशा सीमाबाईंना घेऊन फार्म हाऊसच्या अशा एका गुप्त खोलीत आली, ज्या खोलीत फक्त मेणबत्त्यांचा प्रकाश होता. 10 बाय 10ची खोली.
खोलीत चारही दिशेला मेणबत्त्या पेटवलेल्या. त्या मेणबत्त्यांचा हलणारा भेसूर तपकिरी प्रकाश त्या खोलीत पसरला होता. मनाला एक विचित्र भावना जाणवत होती. सतत एखाद्या अपरिचित अनोळखी अस्तित्वाची जाणीव होत होती. त्या बारीकशा खोलीत नताशा, दाइमा आणि सीमा यांच्या व्यतिरिक्त अजून चौथ्या कोणाच्या तरी अस्तित्वाची चाहूल लागायची. नताशाने मेणबत्त्याच्या प्रकाशात सीमाबाईंना जरासं पुढं नेलं. तसे समोरचं दृश्य पाहताच सीमाच्या घशाला भीतीचा पाजर फुटला. डोळे कासवागत मोठे झाले, कानसुळ्या गरम झाल्या. समोरचं दृश्य म्हणायला सामान्य मानवाला न झेपणारं होतं. समोर एक चौकोनी टेबल होता. टेबलाच्या चारही कडेवर एक एक तपकिरी रंगाची मेणबत्ती जळत होती. त्याच प्रकाशात ते क्लिष्ट वामपंथी अघोरी पूजन मांडलं होतं. टेबलावर लाल रंगाच्या बुक्क्याचा थर पसरला होता. त्यावर मधोमध त्रिकोणाकृती पाषाणी दगड उभा करून ठेवला होता आणि त्या दगडासमोर एका काळ्या रंगाच्या बोकडाचं धडा वेगळं केलेलं शीर ठेवलं होतं. त्या शिराचे दोन्ही डोळे सताड उघडे, जबडा उघडा. त्यातून त्याचे ते सफेद दात, गुलाबी जीभ बाहेर आली होती. बोकडाच्या कपाळापासून नाकापर्यंत सरळ रेषेत लाल गुलाल टाकला होता आणि त्यावर सरळ रेषेत सफेद रंगाचं हाड ठेवलं होतं. बोकडाच्या दाताखालीच एका चेड्याचं भगव्या रंगाचा शेंदूर फासलेला चमन गोटा ठेवला होता. गर्द भुवया, वटारलेले डोळे आणि भली मोठी मिशी. त्याच्या पुढे बोकडाचे तोडलेले काळे पाय गुणाकार आकारात मांडले होते आणि त्या पायापासून पुढे मांसविरहित पांढरी हाडं ठेवली होती. हाडासमोर काचेच्या 5 इंच लांबीच्या 3 बाटल्या उभ्या करून ठेवल्या होत्या. त्या बाटल्यांमध्ये पिवळसर रंगाचं द्रव होतं आणि त्यात मंतरलेल्या वनस्पती भरून ठेवल्या होत्या. समोरचं ते भयानक मती हादरवणारं दृश्य पाहून सीमाबाईंची आत्माच कापली. हे सर्व काय आहे नताशा? सीमाबाईंनी आश्चर्यकारक स्वरात विचारलं. त्यावर नताशा म्हणाली, हा चेडा आहे सीमा. मला माझ्या करिअरमध्ये हवं तसं यश मिळत नव्हतं, ज्या कारणाने मी फार उदास राहायचे. मग मला दाइमाने हा चेडा घेऊन दिला. बघ, आज माझ्याकडे वैभव, पैसा, गाडी, बंगला जे आहे ते या चेड्यामुळे. मी आज ऐशोआरामाचं जीवन जगते ते या चेड्यामुळे. सीमा, तू जर दाइमाचं ऐकलंस तर तुलाही मूल होऊ शकतं. तसं म्हणायला नताशाचं सर्व सुख सीमा पाहतच होती, पण ते या चेड्यामुळे झालं याच्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण वाटत होतं. लहानपणी तिने आजीकडून या सर्व गोष्टींबद्दल ऐकलं होतं, पण आज डोळ्यासमोर अनुभवत होती. हे बघा, तुम्हाला पोर होईल, पण दाइमाने असं म्हणत वामविधी केलेल्या 3 काचेच्या बाटल्यांमधून एक काचेची बाटली उचलली आणि सीमाबाईंना दिली व म्हणाल्या, या बाटलीत वशीकरण वनस्पती आहे. तिला बाहेर काढून कशात तरी बारीक कुटून घ्या आणि तिचा बारीक चुरा करून त्या पोराला दिवसाच्या 3 वेळेस सकाळ, दुपार आणि रात्र अशा 3 टायमाला कशात तरी मिसळून खायला द्या, दाइमाने सांगितलं. त्यासोबत थोडेसे विधी सांगितले आणि काही अटीही घातल्या, ज्या वशीकरणाचा भाग होत्या. दाइमाचं सर्व काही ऐकून झाल्यावर ती काळ वशीकरण वनस्पतीची बाटली घेऊन सीमाबाई रात्री 2 वाजायच्या समयी स्वतःच्या गाडीने घरी निघून आल्या. घराचा दरवाजा उघडून त्या हॉलमध्ये आल्या. हॉलमध्ये किचनच्या बाजूला प्रतीकची खोली होती. सीमाबाई तिथे आल्या. आज त्यांच्या मनात प्रतीकविषयी नेहमीसारख्या भावना नव्हत्या. मनात वासना जागी झाली.
हळूच त्यांनी प्रतीकच्या खोलीचा अर्धवट दरवाजा उघडला. प्रतीक आपल्या खोलीतल्या बेडवर पालथा झोपला होता. सीमाबाईंची भरलेली नजर प्रतीकच्या उघड्या पाठीवर फिरत होती. शेवटी काही वेळ प्रतीकला तसंच पाहून त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. आपण आई होणार या भावनेने सीमाबाईंना फार आनंद झाला, पण त्याकरता करावा लागणारा विधी सीमाबाई उद्याच करणार होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळचा प्रहर उजाडला. नेहमीप्रमाणे 8:30 वाजेपर्यंत राजेंद्रराव आपल्या ऑफिससाठी निघून गेले. ते जाताच सीमाबाईंनी ती काळ वशीकरण वनस्पती काचेच्या बाटलीतून बाहेर काढली. 2 पातळसर मुळांची चॉकलेटी रंगाची वनस्पती होती ती. वर जरी सामान्य पातळ काड्या दिसत असल्या तरी तिच्या मुळामध्ये वाईट, अमानवीय चेतना लवलवत होती. सीमाबाईंनी ती वनस्पती कुटून घेतली, तिचा बारीक भुगा केला. प्रतीकला रोज सकाळी उठल्यावर चहा लागायचा, म्हणून सीमाबाईंनी चहा बनवला, कपात ओतला आणि ती वनस्पतीची मंतरलेली भुकटी त्या चहामध्ये टाकणार तोच. अचानक प्रतीक किचनमध्ये आला. त्याला असं अचानक आलेलं पाहून सीमाबाईंच्या चेहऱ्यावर चोरभाव पसरले. त्या जराशा गोंधळल्या आणि त्यांनी ती भुकटीची मूठ लागलीच खाली घेत लपवली. वहिनी, प्रतीकने सीमाबाईंना हाक मारली. काय हो? सीमाबाईंनी विचारलं. तोपर्यंत प्रतीकने चहाचा कप हातात घेतला आणि म्हणाला, आज माझ्या मित्राच्या घरी पार्टी आहे. मी संध्याकाळपर्यंत बाहेरच असेल, रात्री जेवायलाच घरी येईल. असं म्हणून त्याने चहा पिऊन कप ठेवला आणि निघून गेला. सीमाबाईंना आता काहीही करता येणार नव्हतं. शेवटी त्या रात्र व्हायची वाट पाहू लागल्या. प्रतीकने सांगितल्यानुसार तो संध्याकाळपर्यंत बाहेरच राहिला आणि जेवणाच्या वेळेस परत आला. जेवण वगैरे झाल्यानंतर हॉलमध्ये सगळेजण TV पाहत बसले. तेव्हाच सीमाबाईंनी बाहेरून आईस्क्रीम आणलं होतं. त्याच आईस्क्रीममध्ये दिवसभराचे काळ वशीकरणाचे 3ही डोस त्यांनी एकदाच टाकले आणि ती आईस्क्रीम प्रतीकला खायला दिली. थँक्स वहिनी, असं म्हणत प्रतीकने गोड स्माईल दिली. त्याच्या त्या स्माईलवर सीमाबाई जरा कुत्सित हसल्या. बिचाऱ्या प्रतीकला याची भनकही नव्हती. आपल्या वहिनीने आईस्क्रीममध्ये काय मिसळलंय, ती आईस्क्रीम खाल्ल्यावर आपल्यासोबत काय आक्रीत घडणार यापासून तो अजाण होता. प्रतीकने आईस्क्रीम खाल्ली आणि झोपायला निघून गेला. राजेंद्ररावांना सुद्धा सकाळी लवकर उठून कामाला जावं लागत असल्याने ते सुद्धा झोपायला गेले. इकडे हे दोघे झोपायला जाताच सीमाबाईंनी त्यांचा विधी करायला सुरुवात केली, जिचं कनेक्शन काळ वशीकरणाशी होतं. त्या बंगल्याच्या एका न वापरत्या खोलीत आल्या. खोलीत गुडूप अंधार. म्हणतात ना, काळ्या जादूचे वामविधी अंधाराच्या छायेतच केले जातात, कारण आत्म्यांना, अमानवीय शक्तींना अंधार खूप प्रिय असतो. सीमाबाईंनी त्या खोलीत खालच्या पांढऱ्या फरशीवर एक मेणबत्ती पेटवून ठेवली आणि त्या मेणबत्तीच्या 4ही बाजूंनी काळ्या राखेमार्फत वर्तुळ काढलं. त्या वर्तुळात लाल रंगाच्या तांदळापासून एक त्रिकोणी डोळ्याचा, जी संस्था सैतानाला पूजते त्या संस्थेचं चिन्ह काढलं आणि मग त्या त्रिकोणी डोळ्यावर एक पिवळसर लिंबू ठेवलं. सोबत एक काळी बाहुली आणली होती, ती सुद्धा त्या रिंगणात मांडली आणि तोंडावाटे काही क्लिष्ट मंत्रांचा उच्चार चालू केला. उजव्या हातात धारधार पातीचा सुरा घेतला. मग डाव्या हाताच्या तळव्यावर त्या सुऱ्याची पात ठेवली, डोळे बंद केले आणि त्यासहित डाव्या हाताची मूठ बंद केली. त्या बंद मुठीच्या आडून धारदार पातीचा सुरा कचकन त्वचेला फाडत फिरवला. फाटलेल्या त्वचेतून गरम रक्त बाहेर पडू लागलं. त्याच गरम रक्ताचा अभिषेक सीमाबाईंनी प्रथम लिंबावर आणि मग त्या बाहुलीवर केला. पिवळसर लिंबू लाल रक्ताने भिजलं
आणि ती काळी बाहुली, त्या बाहुलीने रक्त आत शोषून घेतलं. सीमाबाईंनी डोक्यावरचे केस मोकळे सोडले आणि मेणबत्तीच्या प्रकाशात त्या काळ्या खोलीत आपली मान झपाट्याने गोल गोल फिरवू लागल्या. त्या तपकिरी उजेडात सीमाबाईंची हिडीस भयंकर सावली भिंतीवर भेसूर आकार प्राप्त करून गेली. सीमाबाईंनी उजव्या हातात ती बाहुली उचलली. त्या बाहुलीला फाटलेल्या कपड्याची चिंधी गुंडाळली, जी की प्रतीकच्याच कपड्याची होती, आणि मग 2-4 केस त्या बाहुलीत भरले, जे केस आज सकाळी त्यांनी प्रतीकच्या बेडरूममधून बेडवर पडलेले असताना गोळा करून ठेवले होते. बाहुलीला सर्व काही बांधून झाल्यावर सीमाबाईंनी ती बाहुली हातात धरली. खोलीतील वातावरण एका विलक्षण गारव्याने भरलं. खोलीत अदृश्य अस्तित्वाची चाहूल जाणवू लागली, जणू ती विधी सफळ झाली असावी. त्याचेच चिन्ह होते ते. त्या अंधारात आपण एकटे नाही, हा भास सतत मनाला होऊ लागला. प्रतीक, ये. सीमाबाई त्या बाहुलीच्या कानासमोर अगदी हळूवार हे वाक्य म्हणाल्या. त्या बाहुलीची नाळ जणू एका अदृश्य, नजरेला न दिसणाऱ्या शक्तीमार्फत थेट प्रतीकशी जोडली गेली होती. काय अमानवीय, चेटूक चमत्कार झाला! त्या वाक्याने सीमाबाई ज्या खोलीत बसल्या होत्या त्या खोलीचा दरवाजा हलकासा आवाज करत वाजू लागला. आवाजासरशी सीमाबाई जागेवरून उठल्या, दरवाजापाशी आल्या. दरवाजा उघडला. समोर प्रतीक उभा होता, पण खूप वेगळा. चेहरा पांढरा पडलेला, डोळे प्रेतासारखे टक्क, डोळ्यात अनोळखी शून्य भाव, जणू झोपेत चालत असावा. ये, आत ये. सीमाबाई त्या बाहुलीच्या कानाजवळ म्हणाल्या. प्रतीकला इथं आलेलं पाहून सीमाबाईंना आनंद झाला. त्यांनी हळूच वासनेने उभारलेली नजर प्रतीकच्या देहावर टाकली. प्रतीकच्या हाताला धरून सीमाबाई त्याला रिंगणाभोवती घेऊन आल्या आणि हळूच सीमाबाईंनी रिंगणातली मेणबत्ती फुंकर मारून विझवली. त्या अंधाराला अनैतिक संबंधांचा डाग लागला. मग हे रोजच सुरू झालं. रात्र झाली का सीमाबाई ती अघोरी विधी करायच्या. काळ वशीकरण बाहुलीच्या मदतीने प्रतीकला खोलीत बोलवायच्या. मेणबत्ती विझली का मग तेच दुष्कृत्य घडायचं, ज्याची बिचाऱ्या प्रतीकला भनकही नव्हती. आणि शेवटी आठवड्याभराने सीमाबाईंना गर्भधारणा झाली. राजेंद्रराव आणि सीमाबाई दोघेही फार खुश झाले. पण प्रतीक, आपलं काम झालं म्हणून सीमाबाईंनी विधी करायचा पूर्ण बंद केला. ज्या कारणाने प्रतीकच्या देहात सोडलेलं विष तसंच दबून आत सडत राहिलं आणि त्याच कारणाने प्रतीकच्या देहात विचित्र बदल घडू लागले. प्रतीकचं सर्व शरीर अशक्त पडू लागलं. पोटातली भूक मेली, जेवेनासा झाला. शरीरातील ऊर्जा कोणीतरी काढून घेतल्यासारखं वाटू लागलं. कोणत्याच गोष्टीत मन रमायला तयार होईना. शरीरातला उत्साहच जणू निघून गेला. दिवसाचे 24 तास तो दारं खिडक्या लावून आपल्या रूममध्ये अंधारात बसून राहायचा. दिवसेंदिवस त्याचं शरीर, वागणं फारच बदलत गेलं. पण सीमाबाई आपण आई झालो या खुशीत प्रतीकवर केलेल्या काळवशीकरण क्रियेबद्दल पार विसरून गेल्या. त्यांचं प्रतीकवरून लक्ष हटलं. आपण आई झालोत, आता आपली आपण काळजी घ्यायची, इतकंच त्यांना ठाऊक. म्हणून की काय त्यांनी कामाला एक मोलकरीणसुद्धा ठेवली. राजेंद्ररावसुद्धा कामावरून घरी लेट येत असत. त्यामुळे त्यांनासुद्धा आपल्या भावाकडे लक्ष द्यायला म्हणावा असा वेळ नव्हता. पाहता पाहता तारखेवर तारखा उलटल्या, महिन्यावर महिने पलटले आणि अशात सीमाबाईंची बाळंतपणाची वेळ जवळ आली. त्याच वेळेस नियतीने सुद्धा एक कुटील डाव रचला. तो असा की जसजशी सीमाबाईंच्या बाळंतपणाची वेळ जवळ येत होती
तसे इकडे आपल्या खोलीत बेडवर झोपलेल्या प्रतीकला मध्यरात्री स्वप्न पडून वेगवेगळे संकेत मिळू लागले. कधी त्याच्या स्वप्नात त्याचे मेलेले आईवडील, त्यांचे आत्मे यायचे आणि ते स्वतःच्या तोंडाने सीमाने जे जे अघोरी कांड केले ते काळकृत्य प्रतीकला ऐकवायचे. अशातच एकदा विधात्याने सीमाबाईच्या त्या पूर्ण दुष्कृत्याचा प्रतीकला एक वास्तववादी संकेत स्वप्नात दिला. नताशाच्या घरची पार्टी, नताशाने सीमाबाईंना दाखवलेला शेंद्राने माखलेला चेडा, त्याच्या तोंडावर रेखाटलेल्या भरदार काळ्या मिशा, रागाने वटारलेली बुबळं, दाईमाने दिलेली काचेची बाटली, तो उपाय, मग सीमाबाईंचं घरी येणं, आपल्याला त्या रात्री आईस्क्रीम खायला देणं आणि मग रात्री केलेला तो काळ वशीकरण विधी, मग झालेले संबंध, सारं काही स्वप्नातून प्रतीकला दिसू लागलं. आपण ज्या वहिनीला आईचा दर्जा दिला, जिच्याकडे आजतागायत वाईट नजरेने पाहिलं नाही, तिनेच आपल्यासोबत असं कृत्य करावं. प्रतीकच्या भावना दुखावल्या गेल्या. शरीराने तर तो अशक्त होत चाललाच होता. याचं कारण नक्कीच एकाच वेळेस दिलेले ते तिन्ही डोस असावेत. दुसऱ्या दिवशी सीमाबाईंच्या बाळंतपणाची तारीख होती आणि त्याच्या एक दिवस आधी प्रतीकने आपल्या खोलीत पंख्याला दोरीचा फास बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा सकाळी मोलकरीण प्रतीकच्या खोलीची लादी पुसायला म्हणून बेडरूममध्ये गेली, तेव्हा तिने बेडरूमच्या मध्ये असलेल्या पंख्याला बांधलेल्या दोरीच्या फासावर प्रतीकचं लटकलेलं प्रेत पाहिलं. प्रेताचा चेहरा फार भयानक होता. बुरशी लागल्यासारखा पांढरा पडला होता. गळ्याला फास जोरात बसल्याने डोळ्यातली बुबळं खोबण्यातून बाहेर आली होती. त्याच खोबण्यांच्या कडेतून लालसर रक्ताचे थेंब बाहेर येऊन खाली पडत काळे होऊन सुकले होते. तोंडातील जीभ वेदना सहन न झाल्याने बाहेर आली होती. सफेद रंगाच्या नाईट पॅन्टवर मूत्रविसर्जनाचे डाग होते. त्यासोबत फरशीवर मूत्र पडून सुकून पिवळसर झालं होतं. खोलीभर घाणेरडा वास पसरला होता. ते बाहुल्यासारखं झुलतं प्रेत पाहून मोलकरीण आरोळ्या ठोकत खाली आली आणि काही वेळात तिने सर्व प्रकार निदर्शनास आणला. इकडे प्रेताची म्हणजे प्रतीकची तिरडी सजली आणि सीमाबाईंच्या पोटात कळा सुरू झाल्या. कसं तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. इकडे प्रतीकचं प्रेत मसनात जळालं आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये सीमाबाईंनी मुलाला जन्म दिला. पण ते मूल जिवंत नसून मेलेलं जन्माला आलं. मुलासाठी इतके प्रयत्न करून 9 वर्षानंतर इतका त्रास, कळा सोसून मूल मात्र मेलेलं जन्मलं. हा धक्का ती आई कशी पचवणार? शेवटी होत्याचं नव्हतं झालं. नियतीने खोट्यावर खऱ्याचा डाव टाकला. सीमाबाई ठार वेड्या झाल्या. प्रसूती दिवसापासून त्यांच्या मनावर असा काही आघात झाला की प्रतीकच्या 13व्यापर्यंत सीमाबाईंच्या मेंदूने पार फिरकी घेतली आणि त्या ठार वेड्या झाल्या. त्यांना जेव्हा राजेंद्ररावांनी हॉस्पिटलमधून घरी आणलं तेव्हा त्या काही बाई बरळायच्या. तो प्रतीक, तो बघा खोलीत पंख्यावर बसलाय, मी जादूटोणा केला त्याच्यावर, त्याला वश केलं, असं बोलता बोलता नकळत सीमाबाईंनी त्यांच्याच तोंडून काळ वशीकरणाची खरी परिस्थिती सांगितली. राजेंद्ररावांना सत्य कळालं, पण राग व्यक्त कसा करणार? केलेल्या पापाची शिक्षा तर सीमा भोगतच होती. शेवटी हातात उरला तो पश्चाताप. शेवटी महिन्याभराने सीमाबाईंनी सुद्धा प्रतीकच्याच खोलीत त्याच पंख्याला दोरी लावून आत्महत्या केली आणि एका पापाचा भयंकर अंत झाला. मंडळींनो, सदरील घटना सत्य घटनेवर आधारित आहे. आजीच्या सांगण्यानुसार दाईमाने दिवसातून 3 वेळा वशीकरणाची भुकटी
प्रतीकला खायला द्यायला सांगितली होती, पण सीमाने घाई केली आणि एकाच वेळेस ती भुकटी प्रतीकला आईस्क्रीममधून खायला दिली, ज्याने त्या सर्व शक्तीची मात्रा असीम असल्याने प्रतीकचा देह ती सांभाळू शकला नाही. किंवा एक प्रकारे असं म्हणूया का त्याचे प्रतीकच्या शरीरावर साईड इफेक्ट झाले. म्हणूनच कधीही अशा शक्तींच्या नादी लागू नये, नाहीतर तुमच्यासोबत तुम्ही इतरांचं आयुष्य धोक्यात घालता, एवढं लक्षात असू द्या. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.